क्लास रेकॉर्ड केला. जॉईन झालेत का? अनिल चव्हाण सर जॉईन झालेत का? येतोय का आता आवाज? स्क्रीन दिसत आहे का मित्रांनो? स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसत असेल आणि मी दिसत असेल तुम्हाला तर एकदा थंब द्या. ठीक आहे. अनिल चव्हाण सर तुम्हाला जॉईन होता आला का? जॉईन होता आला का तुम्हाला? दिसत आहे का स्क्रीन? विद्या मॅडम आणि सचिन सरांना स्क्रीन दिसत आहे का? हो सर दिसत आहे. ठीक आहे. ठीक आहे. दिसत आहे शंतनू सर, सर वेलकम. दिसत आहे. ठीक आहे ठीक आहे चालेल. क्लास सुरू करूया आपण. गुड मॉर्निंग सर्वांना. ज्या मित्रांकडे माझा नंबर नसेल मित्रांनो त्या मित्रांनी हा नंबर सेव्ह करून ठेवा. ठीक आहे. आणि मित्रांनो ज्या मित्रांना स्क्रीन दिसत नसेल त्यांनी काय करा, मोबाईल टच करा. राईट साईडला तुमच्या मोबाईलच्या राईट साईडला पॅनल तयार होणार आहे. ठीक आहे. राईट साईडला पॅनल असणार आहे, त्या पॅनलला क्लिक करा म्हणजे तुम्हाला पूर्ण स्क्रीन दिसणार आहे. ठीक आहे. बघा ज्यांच्याकडे नंबर नसेल त्यांनी हा नंबर लिहून ठेवा मित्रांनो, सेव्ह करून ठेवा. 9970 820 755. ठीक आहे. फक्त काके नावाने सेव्ह करून ठेवा. आणि ज्या मित्रांना मराठी व्याकरण, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोनही विषय, हे 3 विषय जर अवघड जात असेल आणि लेखी परीक्षेमध्ये जर तुमचा स्कोर वाढत नसेल तर काय करणार मित्रांनो, या नंबरवरती कॉल करा. 1 मिनिट. हा बघा, टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेत का? तुम्ही ग्रुपमध्ये आहेत का? त्याला जॉईन करा अगोदर. आपल्या क्लासमध्ये मित्रांना ग्रुप जॉईन करता येत नाहीये, त्यांना स्क्रीन दिसत नाहीये. हे ग्रुप लिंक सेंड केली आहे मित्रांनो. ठीक आहे. ही ग्रुप लिंक सेंड केलेली आहे, एकदा जॉईन करून घ्या. ठीक आहे. वेलकम. ठीक आहे. ज्या मित्रांना मराठी व्याकरण, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 3 विषय अवघड जात असेल त्यांनी काय करायचं मित्रांनो, सकाळी 9 ते 10 वाजता मराठी व्याकरण आपण घेत आहोत, तर सकाळी 11 ते 12 दरम्यान अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 3 विषय मित्रांनो अत्यंत महत्वाचे विषय आहेत. सर आवाज येत नाही तुमचा. येत नाही का आवाज? आवाज येत नाही का मित्रांनो? सर येतो ना आवाज? अभिषेक सर आवाज येतोय का? सचिन सर वेलकम. ओके. अनिल चव्हाण सरांना फक्त येत आहे. कोणत्या मित्रांना माझा आवाज येत नाही क्लिअर, तर माझा आवाज येतच नाही त्यांनी यम टाईप करा. यम. येतो ना सरजी? ठीक आहे. ज्यांना आवाज येत नसेल मित्रांनो काय करा, तिथे बघा स्पीकरवर टच करा, स्पीकर टच करा मोबाईलला. ठीक आहे. पुढचा बघा हे आपले पेड क्लासेस आहे मित्रांनो. येत आहे सर आवाज? ठीक आहे. सचिन बोंद्रे सर. ठीक आहे. हे आपले मित्रांनो पेड क्लास आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण भूगोल विषय घेत आहोत संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत.
त्यानंतर मित्रांनो मराठी व्याकरण घेत आहोत संध्याकाळी 7 ते 8 पर्यंत. त्यानंतर हे आहे मित्रांनो एका दिवसाचा शेड्यूल. ठीक आहे. हे 2 विषय जे आहेत सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. ठीक आहे. इतर दिवशी हे विषय असणार आहेत. संध्याकाळी 6 ते 7 पर्यंत बुद्धिमत्ता असणार आहे आणि संध्याकाळी 7 ते 8 पर्यंत अंकगणित असणार आहे. हे विषय असणार आहे मित्रांनो मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी. ठीक आहे. ज्या मित्रांना बॅच जॉईन करायचं असेल हे आपले पेड क्लासेसचं टाइम टेबल आहे. रविवारी क्लास नसणार आहे. ठीक आहे. रविवारी क्लास नसणार आहे. ठीक आहे. वेलकम साक्षी मॅडम. ठीक आहे. आतापर्यंत आपण काय काय शिकलो मित्रांनो? आतापर्यंत आपण काय काय शिकलेलो आहोत? ठीक आहे. वर्णमाला हा टॉपिक झालाय का आपला? वर्णमाला हा टॉपिक झालाय का? वेलकम लेना मॅडम. ठीक आहे. वर्णमाला टॉपिक झालेला आहे. आतापर्यंत आपला वर्णरचना सुद्धा झालेला आहे. त्यानंतर चिन्हांचा अभ्यास. हा चिन्हांचा अभ्यास तुम्हाला कुठे मार्क मिळवून देणार आहे मित्रांनो? हा चिन्हांचा अभ्यास जो आहे हा टॉपिक सर आज तुम्हाला कोण दिसत आहे. काय झालं सर? लाईव्ह दिसत आहे म्हटलं. हो आपण नवीन उपक्रम चालू केलेला आहे हा आणि का सर? ठीक आहे. टेलिग्रामवर हे केलं सुरुवात आम्ही केलेली फोन आहे. चालतो सर तुम्हाला माझं लिंक ओपन होत नव्हती डायरेक्ट. नाही काही मित्रांना आपण काय केलंय परवा ट्रायल म्हणून घेतला आहे क्लास. त्यामध्ये क्लास जॉईन करण्यासाठी काय काय प्रॉब्लेम येऊ शकतो ते आपण फेस केलेला आहे आणि त्यानुसार काही मित्रांना व्हिडिओ चार्ट दिसत नव्हता म्हणून आपण त्यांना मेसेज केलेला आहे की अगोदर ग्रुप जॉईन करा त्यानंतर व्हिडिओ चार्ट जॉईन करता येणार आहे. ठीक आहे. तर हा टॉपिक खूप महत्वाचा आहे मित्रांनो. चिन्हांचा अभ्यास हा टॉपिक तुम्हाला संधी आणि वर्णरचना टॉपिक मध्ये महत्वाचा आहे. ठीक आहे. यामध्ये संधीमध्ये ठीक आहे चिन्हांचा अभ्यास असेल तर विपत्काल. ठीक आहे. विपत्काल यामध्ये हे जे वी आहे वीला कोणती विलांटी आहे? ही विलांटी म्हणजे आपण चिन्हांचा अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर वर्णरचनामध्ये तुम्हाला एकूण मूलध्वनी विचारतात. एकूण मूलध्वनी, एकूण व्यंजन. ठीक आहे. या प्रकारच्या टॉपिक मध्ये तुम्हाला चिन्हांचा अभ्यास महत्वाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण संधी बघितलेत का? संधी आणि संधीचे एकूण प्रकार विशेष ट्रिकनुसार आपण संधीचे प्रकार बघितलेले बरोबर का? आता कोणता टॉपिक चालू आहे आपला? शब्दांच्या जाती. ठीक आहे. शब्दांच्या जातीमध्ये आपण नाम बघितलेत का मित्रांनो? 2 प्रकार बघितलेत का? वेलकम मित्रांनो. ठीक आहे. 2 प्रकार बघितलेत का? पहिले म्हणजे विकारी आणि अविकारी. विकारी आणि अविकारी बघितलेत का मित्रांनो आपण? यामध्ये विकारी जातीमध्ये नाम आपला हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे का? नाम बघितलेत का मित्रांनो? नाम मध्ये सुद्धा आपण काय बघितले आहे? सामान्य नाम बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर विशेष नाम सुद्धा बघितलेलं आहे. आणि भाववाचक नाम बघितलेत का? याचे नियम सुद्धा बघितलेत का मित्रांनो? याचे नियम सुद्धा बघितलेत का? सामान्य नाम कधी कधी विशेष नामाचे काम करते. त्यानंतर विशेष नाम हे कधी कधी सामान्य नामाचे काम करते बरोबर का? भाववाचक नाम कधी कधी विशेष नामाचे काम करते. बघितलेत का मित्रांनो आतापर्यंत? ठीक आहे. आजचा टॉपिक काय आहे मित्रांनो? आजचा टॉपिक आहे सर्वनाम. सर्वनाम. ठीक आहे. सर्वनाम कशाला म्हणतो मित्रांनो आपण? सर्वनाम कशाला म्हणतो आपण? सर्वनाम म्हणजे कोणाला माहिती आहे का मित्रांनो सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी लक्ष द्या.
नाव माहिती आहे सर्वांना? नाव माहिती आहे का? ठीक आहे. समाजातील सर्व, ठीक आहे, नाव माहिती वापरण्यात येतो. बरोबर साक्षी मॅडम. ठीक आहे. समाजातील सर्व सजीव आणि निर्जीव घटक. ठीक आहे. बरोबर. ठीक आहे. समाजातील सर्व सजीव आणि निर्जीव घटक. निर्जीव घटकांना आपण काय म्हणतो मित्रांनो? घटकांना आपण नामाने ओळखतो. वेलकम गणेश सर. ठीक आहे, ओळखतो. तर त्या नामांचा उच्चार पुन्हा पुन्हा करणे पुन्हा पुन्हा टाळण्यासाठी. ठीक आहे. टाळण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो? सर्वनामाचा वापर करतो आपण. सर्वनामाचा वापर करतो. तर मित्रांनो, या सर्वनामांना काय म्हणतो आपण? प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे मित्रांनो. सर्वनामांना काय म्हणून ओळखतो आपण? बघा, या सर्वनामांना प्रतिनामे सुद्धा ओळखतो. ठीक आहे. या सर्वनामांना प्रतिनामे सुद्धा म्हणतात. प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे. या सर्वनामांना आपण प्रतिनामे सुद्धा म्हणतो. आलं का लक्षात? इथपर्यंत समजलं का मित्रांनो? सर्वनाम कशाला म्हणतो आपण? वेलकम निलेश पाटील सर. इथपर्यंत समजलं का मित्रांनो? सर्वनामांना काय म्हणतो आपण? तर सर्वनामांना प्रतिनामे सुद्धा म्हणतो. ठीक आहे. आणि समाजातील जे काही हे आहेत सजीव घटक आणि निर्जीव घटक, यांना आपण ज्या नामाने ओळखतो त्या नामांचा उच्चार करताना त्यांचा आपण नामाचा वापर सारखा टाळण्यासाठी काय करतो आपण? सर्वनामाचा वापर करतो. ठीक आहे. तर एकूण सर्वनामे किती आहेत? एकूण सर्वनामाचे प्रकार बघूया आपण अगोदर. ठीक आहे. एकूण सर्वनामाचे प्रकार. प्रश्न काळजीपूर्वक बघा. काय विचारलं आहे आणि उत्तर काय देणार आहे. ठीक आहे. एकूण सर्वनामाचे प्रकार. सर्वनामाचे प्रकार. खूप छान. क्या बात आहे. 6 प्रकार आहेत. मूळ सर्वनाम 9 आहेत. बरोबर. आता 6 प्रकार हे काही मित्रांना लक्षातच नाही राहत. बरोबर का? आवाज क्लिअर आहे का मित्रांनो? ठीक आहे. एकूण सर्वनामाचे प्रकार म्हटले मित्रांनो तर काय करणार? काही मित्र 6च्या ऐवजी 9ला क्लिक करतात. बरोबर का? त्याला काय करायचंय? ट्रिक सांगतो बघा. सर्वनामाचे एकूण प्रकार लक्षात ठेवण्यासाठी प्रकार लक्षात ठेवा. प्रकार हा शब्द किती अक्षरी आहे? 3 अक्षरी शब्द आहे का? 3 अक्षरी शब्द आहे का? याची दुप्पट करा. 3 दुने 6. उत्तर चुकणार का? आता उत्तर चुकणार का? फक्त प्रकार लक्षात ठेवा. प्रकार हा शब्द 3 अक्षरी आहे का?
म्हणून काय करणार, एकूण प्रकार विचारले तर. खूप छान सचिन सर. ठीक आहे, 3 दुने 6 अक्षरे. ठीक आहे, म्हणून काय मित्रांनो, एकूण 6 प्रकार आहेत. ठीक आहे, पहिला प्रकार बघा. सर्वात पहिले आहे, आपण कोण आहोत. आपण कोण आहेत, पुरुष आहे का, पुरुष. ठीक आहे, तर सर्वात पहिला प्रकार पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम, या पुरुषवाचक सर्वनामाचे सुद्धा प्रकार पडतात. ठीक आहे, दुसरा प्रकार आहे हा ही हे. काय करतो आपण, हा हा ही ही हु हु असं नाही, तर आपण काय करतो, दूरची आणि जवळची वस्तू दाखवतो का, बोटाने. बोटाने दाखवतो का, बोटाने. हा माझा कम्प्युटर आहे, हा माझा पेन आहे, बरोबर का. काय करतो आपण, दर्शक सर्वनाम दाखवतो का, इतरांना दाखवायचं काम करतो का आपण. ही माझी बॅग आहे ना, कोणत्या रंगाची आहे विचारलं का, ही माझी बॅग आहे. ठीक आहे, काय करतो आपण, दर्शक सर्वनाम. ठीक आहे, जी गोष्ट आपण दाखवण्याचं काम करतो. ठीक आहे, ज्या सर्वनामाने लांबची किंवा जवळची वस्तू दाखवण्याचं काम करतो आपण, त्याला काय म्हणतो, दर्शक सर्वनाम. ठीक आहे, तिसरा प्रकार बघा, संबंधी सर्वनाम. संबंधी सर्वनाम. आता संबंध कशामध्ये दाखवतो मित्रांनो, संबंधी सर्वनाम. संबंध कशात दाखवतो, संबंध कशाने दाखवतो आपण, बरोबर, जो, बरोबर का, जो तो. ठीक आहे, ज्याचे त्याचे, हे संबंधित आहेत मित्रांनो. ठीक आहे, फक्त मित्रांनो हे पुरुषवाचक सर्वनाम तुम्ही शब्दांचं ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग केलं मित्रांनो, तुमचे हे एकही उदाहरण चुकणार नाही. ठीक आहे, या उदाहरणावरती किंवा ह्या प्रकारावरती एकही उदाहरण तुमचं चुकणार नाही. ठीक आहे, 4 नंबरचं बघा उदाहरण. 4 नंबरचा प्रकार कोणता आहे मित्रांनो, प्रश्नार्थक सर्वनाम येतो का, प्रश्नार्थक सर्वनाम. ठीक आहे, प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम. 5 नंबरचा प्रकार आहे मित्रांनो, सामान्य सर्वनाम. सामान्य किंवा काय म्हणतो मित्रांनो, यांनाच काय म्हणतो आपण, सामान्य किंवा अनिश्चित. अनिश्चित सर्वनाम. राहील का लक्षात. ठीक आहे, 6वा प्रकार कोणता आहे, 6वा प्रकार कोणता आहे, आत्मवाचक, शेवटचा. वेलकम अबोली मॅडम. आत्मवाचक सर्वनाम. अबोली मॅडम स्क्रीन दिसत आहे का, ज्या ज्या मित्रांना स्क्रीन दिसत नाही, फक्त माझा आवाज येत आहे, त्यांनी फक्त यम टाईप करा. आत्मवाचक सर्वनाम. ज्या मित्रांना फक्त माझा आवाज येत आहे त्या मित्रांनी पी टाईप करा, फक्त पी किंवा एम करा. इथपर्यंत समजलं का मित्रांनो, एकूण प्रकार कोणकोणते आहेत. खूप छान, एकूण प्रकार समजला का मित्रांनो, एकूण प्रकार समजले का किती आहेत, 6 प्रकार चुकले, ते चुकणार आहेत का, आता चुकणार आहेत का, नाही ना. फक्त प्रकार शब्द लक्षात ठेवा. सर्वनामाचे एकूण प्रकार म्हटलं तर काय करणार, प्रकार हा शब्द जो आहे 3 अक्षरी आहे, स्क्रीन दिसते. ठीक आहे, 3 अक्षरी आहे का हा प्रकार, याची दुप्पट करा, 3 दुने 6 म्हणजे 6 प्रकार आहेत एकूण. कोणते कोणते लक्षात ठेवणार आहे, सर्वात पहिले स्वतःपासून सुरुवात करा. आपण कोण आहेत, पुरुष आहे का, पुरुष. आपण दाखवायचं काम कशाने करतो, दर्शक सर्वनाम, हा ही हे, बरोबर. संबंधी, ज्याचे त्याचे. त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनामामध्ये ट्रिक सांगतो, वाक्याच्या शेवटी काय असणार आहे, वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, फक्त ऑब्झर्वेशन स्ट्रॉंग ठेवा. ठीक आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आलंय की त्या प्रश्नामध्ये काय असणार आहे मित्रांनो, त्या वाक्यामध्ये सर्वात शेवटी प्रश्नार्थक सर्व चिन्ह असणार आहे, प्रश्नचिन्ह असणार आहे. ठीक आहे, अनिश्चित सर्वनाम. ठीक आहे, निश्चित संख्या नसते. त्यानंतर
आत्मवाचक सर्वनाम. इथपर्यंत समजला का मित्रांनो? इथपर्यंत समजला का? आपण पहिल्या प्रकारला आपण सुरुवात करूया. ठीक आहे. सर्वनामाचे पहिला जो प्रकार आहे सर्वनामाचे पहिले प्रकार कोणता आहे मित्रांनो? पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनाम महत्वाचे मित्रांनो घटक हा. यामध्ये मित्रांनो फक्त काय करायचं आहे, हा एवढा सिलेबस जरी तुम्ही तोंडपाठ कराल ना मित्रांनो, हे सर्वनामाचे प्रकार, हे प्रकार कोणते 6, हे 6 प्रकार जे आहेत हे सुद्धा तोंडपाठ केलेत ना, तरी सुद्धा आपल्याला 1 मार्क मिळतो. बरोबर का? ठीक आहे. पहिला प्रकार कोणता आहे? पुरुषवाचक सर्वनाम. यामध्ये सुद्धा 3 प्रकार पडतात. यामध्ये सुद्धा प्रकार पडतात. ठीक आहे. ठीक आहे. कोणता प्रकार पडतो त्यामध्ये? पहिला प्रकार बघा. पहिला प्रकार काय पडतो मित्रांनो? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. यामध्ये कोणाला ट्रिक माहित आहे का? या प्रकारामध्ये कोणाला ट्रिक माहित आहे का? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. वाक्यात ट्रिक सांगतो बरं का, ट्रिक लक्षात ठेवा. वाक्यात सर्वनाम वापरताना सर्वनाम वाक्यात वापरलेल्या सर्वनामामध्ये जर स्वतःचा उल्लेख होत असेल, स्वतःचा उल्लेख होत असेल. कॅम्प्युटर चालू आहे, कॅमेरा चालू आहे ना राजा. ठीक आहे. बघा, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम कसं ओळखणार मित्रांनो? प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये काय मित्रांनो लक्षात ठेवा, फक्त ट्रिक लक्षात ठेवा. ठीक आहे. वाक्यात वापरलेल्या सर्वनामामध्ये जर स्वतःचा उल्लेख होत असेल, स्वतःचा उल्लेख होत असेल, सुदर्शन सर वेलकम. तर ते सर्वनाम हे पुस्तकी व्याख्या सांगत नाही मित्रांनो. ठीक आहे. पुस्तकी व्याख्या सांगत नाहीये, हे ट्रिक म्हणून तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे. हे वाक्य तुम्ही फक्त 2-3 वेळा वाचलं तरी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ठीक आहे. वाक्यात वापरलेल्या सर्वनामामध्ये जर स्वतःचा उल्लेख होत असेल तर ते सर्वनाम काय असणार आहे मित्रांनो? ब्लू कलर दिसत आहे का? निळ्या रंगाचा शाई दिसत आहे का? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. निळा कलर दिसत आहे का मित्रांनो? यामध्ये पांढरा कलर नाहीये. खूप छान. राहील का लक्षात? ठीक आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. ठीक आहे. ते सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. ठीक आहे. अलग लक्षात मित्रांनो. ठीक आहे. यामध्ये आपण उदाहरण बघूया. ठीक आहे. उदाहरण बघूया. यामध्ये आपण उदाहरण बघूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल. हे वाक्य जे व्यक्ती म्हणतो, ठीक आहे, हे वाक्य
वाक्य जे व्यक्ती म्हणत आहे त्या व्यक्तीचा उल्लेख जर त्या सर्वनामामध्ये होत असेल तर ते काय असणार मित्रांनो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. ठीक आहे. आपण उद्या गावाला जाऊ. गावाला जाऊ. बघा काय मित्रांनो, सर्वनाम काय आहे? सर्वनाम काय आहे? दिसत आहे का मित्रांनो? झूम करून बघा एकदा. स्क्रीन सर्वांना दिसत आहे का? सर ठीक आहे. बघा सर्वनाम काय आलेलं आहे? आपण उद्या गावाला जाऊ. आता हे वाक्य तुम्ही स्वतः जेव्हा म्हणणार, या आपण म्हणत तुम्ही स्वतः आलेत का? तुम्ही सुद्धा आलेत का? हे वाक्य जर मी म्हणणार, ह्या आपण सर्वनामामध्ये माझा सुद्धा उल्लेख आहे, बरोबर का? म्हणून हे सर्वनाम काय असणार आहे मित्रांनो, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. ठीक आहे. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघा. मी त्यांना बरेच काही सांगितले. या वाक्यामध्ये कोणतं आलं सर्वनाम? या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं आलेलं आहे? मी आहे का? मी आहे का? माझ्याबद्दल सांगत आहे. ठीक आहे. म्हणजे याचा उल्लेख काय होतो मित्रांनो? स्वतः, ती व्यक्ती स्वतः, बरोबर का? स्वतः जेवण बनवतो, बरोबर का? आलं का लक्षात मित्रांनो? फक्त वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला सर्वनाम ओळखता येणार आहे. फक्त वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला सर्वनाम ओळखता येणार आहे. ठीक आहे. मी त्यांना बरेच काही सांगितले. ठीक आहे. आता हे जर मी विचारलं, मी या सर्वनामाबद्दल माहिती विचारली, तर काय असणार आहे? हा असणार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. जर काय म्हटलं ना, जर हे म्हटलं त्यांना, त्यांना हे जे सर्वनाम विचारलं, तर हे कोणतं सर्वनाम असणार आहे? हे सर्वनाम कोणाला, कोणत्याबद्दल असेल? कोणता प्रकार असणार आहे? मी त्यांना बरेच काय सांगितले. कोणतं असणार आहे? द्वितीय का तृतीय? कन्फ्युजन होऊ शकते. ठीक आहे. कन्फ्युजन होऊ शकते. आता हे वाक्य बोलणारा कोणासमोर बोलत आहे? मी त्यांना बरेच काय सांगितले, म्हणजे हे वाक्य जे बोलत आहे हे दुसऱ्या व्यक्तीसमोर बोलत आहे, बरोबर का? सेकंड पर्सन समोर बोलत आहे. पण हा व्यक्ती समोर आहे का? हा व्यक्ती समोर आहे का? नाही. ही निघून गेलेली आहे. आलं का लक्षात? निघून गेलेली आहे. ही व्यक्ती समोर नाही. म्हणून हे काय असणार मित्रांनो? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. आलं का मित्रांनो लक्षात? कन्सेप्ट समजली का? कन्सेप्ट समजली का मित्रांनो? वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, तृतीय कोणते आहेत किंवा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते आहे हे सहज तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे. तिसरं उदाहरण बघा. स्वतः खात्री करून घेतली. स्वतः खात्री करून घेतली. यामध्ये काय आलं मित्रांनो? आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करणार, बरोबर. हे काय आहे मित्रांनो? स्वतः. भरपूर मित्र कन्फ्युज करतात. वाक्यामध्ये स्वतः आलं की लगेच आत्मवाचक. का बाबा, घाई आहे का उत्तर देण्यासाठी? मार्क चुकवायचे घाई आहे का तुम्हाला? नाही ना. वाक्य काय म्हणत आहे, ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. वाक्यामध्ये जे काही सर्वनाम येणार आहेत, आपण मूळ सर्वनाम सुद्धा बघणार आहेत. ठीक आहे. जे 9 सर्वनाम आहेत ते सर्वनाम सुद्धा बघणार आहेत. पण उच्चार करताना म्हणजे वाक्य म्हटल्यानंतर वाक्याच्या अर्थावरून कोणतं सर्वनाम येत आहे
आणि त्या सर्वनामामध्ये कोणत्या व्यक्तीचा उल्लेख होत आहे हे आपण जाणून घेत आहोत. बरोबर का? ठीक आहे. भरपूर मित्र स्वतः शब्द आलं की आलं आत्मवाचक सर्वनाम द्या रे बाबा उत्तर. बरोबर का? अशाने काय होते, आयोग श्रीमंत होतात एक एक मार्काने. बरोबर का? एक एक मार्काने आयोग श्रीमंत होतात का? आणि आपण एक एक मार्काने गरीब होतो. बरोबर का? आपल्याला घाई असते ना. बरोबर का? म्हणजे हे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम नाहीये. ठीक आहे. बरोबर का सज्जन सर? जास्तच घाई असते आपल्याला, सेकंदात उत्तर देतो आपण, पण कसं चुका पण होतात ना. आता बघा, स्वतः खात्री करून घेतली हे वाक्य जेव्हा तुम्ही स्वतः म्हणणार आहे तर ह्या स्वतःमध्ये तुमचाच उल्लेख होणार आहे, इतर कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख होणार नाही. हे वाक्य जेव्हा मी स्वतः म्हणणार आहे त्यावेळेस ह्या स्वतःमध्ये माझा स्वतःचा उल्लेख होतोय. बरोबर का? माझ्या स्वतःचा उल्लेख होतोय. बरोबर का मित्रांनो? स्वतःचा उल्लेख होत आहे. अलग लक्षात? हे काय असतं मित्रांनो? मग स्वतः काय असणार आहे? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. इथपर्यंत समजलं का मित्रांनो? कोणत्या कोणत्या सर्वनामामध्ये स्वतःचा उल्लेख होतो? अलग लक्षात? यामध्ये स्वतः सुद्धा होऊ शकतो, मी सुद्धा येतो, आपण स्वतः येतो. ठीक आहे. आम्ही सुद्धा येणार. ठीक आहे. चौथं उदाहरण बघूया. सरांनी आता सेंड केलंय. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करणार. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करणार. बरोबर का? आता हे आम्ही सर्वनाम आले आहेत का? आम्ही सर्वनाम हे वाक्य जेव्हा तुम्ही स्वतः म्हणणार मित्रांनो, या आम्ही सर्वनामामध्ये तुमचा उल्लेख आहे का? आत्मवाचक सर्वनामानं आत्मवाचक सर्वनामे नामांतर येतात. नियम एवढे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त वाक्य लक्षात ठेवा. फक्त वाक्य लक्षात ठेवा. वाक्यावरून ज्या व्यक्तीचा उल्लेख होतोय, बरोबर, आम्ही ह्या वर्षी भरती होणार. कधी होणार? कधी कधी होणार? कधी होणार आहे? 2022. 2022 ला होणार आहे का? बघा, आम्ही या सर्वनामामध्ये स्वतःचा उल्लेख होत आहे का मित्रांनो? ठीक आहे. स्वतःचा उल्लेख होत आहे का? म्हातारं झालं भरती होणार आहे का? हा. स्वतःचा उल्लेख होतोय का? म्हणून काय असतं मित्रांनो, हे आम्ही काय असणार आहे? आम्ही हे असणार आहे मित्रांनो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आम्ही हे काय असणार मित्रांनो? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. इथपर्यंत समजलं का मित्रांनो? इथपर्यंत समजलं का? अरे ओळखायचं कसं मा- काय एकदा सांग. ओळखायचं कसं आहे ते सांगत आहे. तुम्ही जे वाक्य वाचणार आहे त्या वाक्यामध्ये आलेल्या सर्वनामामध्ये जर तुमचा स्वतःचा उल्लेख होत असेल ते असणार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तुम्ही हे बोला बरं, हे वाक्य म्हणा. आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करणार. म्हणजे हे वाक्य तुम्ही तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीला बोलत आहे का? आम्ही हे जे सर्वनाम आहे या सर्वनामामध्ये तुम्ही स्वतः आलेत का? जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे वाक्य म्हणता, आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करणार, म्हणजे ह्या आम्ही मध्ये तुम्ही स्वतः आहेत का? आणि हे तुम्हाला म्हणजे काय असणार आहे? तुम्ही जर हे वाक्य मला म्हणणार आहे, हे वाक्य जर तुम्ही मला म्हणत असेल काय असणार आहे? हे तुम्ही काय आहे, तुम्हाला काय आहे, तर मी असणार आहे. मी म्हणजे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे तुम्ही काय म्हणत आहे मित्रांनो? हे वाक्य तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीबद्दल बोलत आहे का? तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीला सांगत आहे का तुम्ही? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम.
आलं का लक्षात? कसं ओळखायचं ते आलं का लक्षात मित्रांनो? सर्वांना समजलं का कसं ओळखायचं? काय म्हणत आहे, वाक्य जेव्हा तुम्ही स्वतः वाचणार किंवा तुम्ही स्वतः इतरांना बोलता, ठीक आहे, त्या सर्वनामामध्ये जेव्हा तुमचा स्वतःचा उल्लेख होतो ते असणार आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. लोकल भाषा, अपन तेरे को जरूर मदद करेगा, बरोबर का? अपन तेरे को हेल्प करेगा ना, बरोबर का? आपण तेरे को हेल्प करताय, काय बोल काय तर आपण तेरे को हेल्प करेगा. हा आपण जो आहे, आपण म्हणजे आम्ही स्वतः, बरोबर का? आपण तुम्हाला नक्कीच मदत करेल. होतं का मित्रांनो? म्हणजे हे आपण काय आहे, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तेरे को म्हणजे तुम्हाला, ठीक आहे, हेल्प करणार. आलं का लक्षात? वाक्य जेव्हा आपण वाचणार काळजीपूर्वक मित्रांनो, प्रत्येक वाक्य काळजीपूर्वक वाचत चला मित्रांनो. ठीक आहे. वाक्याच्या अर्थावरून आपण सर्वनाम सहजपणे ओळखू शकतो. ठीक आहे. दुसरा प्रकार घ्या. आज पुरुषवाचक सर्वनाम संपेल का? दुसरा प्रकार बघा, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. याची व्याख्या बघा. बोलणारा व्यक्ती, बोलणारा व्यक्ती ज्याच्या सोबत बोलत आहे. हे पुस्तकी व्याख्या नाही मित्रांनो. ठीक आहे. पुस्तकी व्याख्या नाही आहे. हे तुम्हाला फक्त सहजपणे समजता यावं म्हणून आपण ती व्याख्या तयार करतो. ठीक आहे. बोलणारा व्यक्ती ज्याच्या सोबत बोलत आहे, ज्याच्या सोबत बोलत आहे. बोलत आहे त्या व्यक्तीबद्दल. ठीक आहे. त्या व्यक्तीबद्दल जी सर्वनाम आपण वापरतो, ठीक आहे, जी सर्वनामे आपण वापरतो त्यांना काय म्हणतो आपण? त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणणार. ठीक आहे. त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. अशोक सर वेलकम. उदाहरण बघा. उदाहरण बघा. मी तुम्हाला काल फोन केला होता. मी तुम्हाला काल फोन केला होता. केला होता का? तुम्ही उचललाच नाही. बरोबर का? केलता का फोन? मी तुम्हाला फोन केला होता, तुम्ही उचलला का? नाही उचललं. बरोबर का? नंबरच आहे ना. ठीक आहे. तुम्हाला आता ही व्यक्ती जे बोलत आहे, ठीक आहे, ही व्यक्ती ज्या व्यक्तीसोबत बोलत आहे, म्हणजे ही व्यक्ती समोर आहे का? ही व्यक्ती तुम्हाला समोर दिसते काही? ठीक आहे. कधी कधी ही व्यक्ती फोनवर असणार आहे, म्हणजे हे दोन व्यक्ती समोर बोलत आहे का फोनवरती? ठीक आहे. फोन केला होता म्हणजे यांचं संभाषण चालू आहे, फोनवरती चालू आहे. बरोबर का? आपण एकमेकांसोबत बोलत आहे. कसं आहे? मी तुम्हाला बोलतोय इथे व्हिडिओ कॉलवरती, तुम्ही तिथून ऐकताय. म्हणजे मी बोलणारा कोण? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तुम्ही कोण असणार आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आला का लक्षात मित्रांनो? कन्सेप्ट समजली का मित्रांनो? कन्सेप्ट समजली का? कन्सेप्ट समजली का मित्रांनो?
कन्सेप्ट सर लक्षात परत ठेवा. परत सांगतो एक मिनिट. बघा हे वाक्य वाचा तेव्हा. हे वाक्य फक्त वाचा तुम्ही. हे फक्त वाक्य वाचा. कोणाला नाही समजलं त्यांनी फक्त एकदा हे वाक्य वाचा. मी तुम्हाला काल फोन केला होता. म्हणजे हे दोन व्यक्ती समोरासमोर बोलत आहेत का? हे दोन व्यक्ती समोरासमोर बोलत आहेत का? हो. म्हणजे हे आहे दुसरी व्यक्ती. बरोबर का? दुसरी व्यक्ती. आणि हे काय मित्रांनो? हे आहे पहिली व्यक्ती. पहिली व्यक्ती. बरोबर का? त्यामध्ये बघा व्याख्या काय दिली आपण? क्या बात आहे. डोक्यात फिट झालं का? खूप छान. बघा व्याख्या लक्षात ठेवा. ठीक आहे. कन्सेप्ट समजून चला मित्रांनो. बोलणारा व्यक्ती ज्याच्यासोबत बोलत आहे त्या व्यक्तीबद्दल जी सर्वनाम वापरतो आपण त्यांना काय म्हणतो? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आता हे दोन व्यक्ती बोलत आहेत का? मी आणि तू. हे तुम्ही. ठीक आहे. बोलत आहे का मित्रांनो? हे दोन व्यक्ती बोलत आहे. म्हणजे हा बोलणारा व्यक्ती याच्यासोबत बोलत आहे. ठीक आहे. मग ह्या व्यक्तीसाठी कोणता सर्वनाम वापरलेला आहे? तुम्हाला. म्हणजे हे काय असणार मित्रांनो? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ही व्याख्या कुठे आहे का मित्रांनो? हे उदाहरण कुठे आहे का? कोणत्याच पुस्तकावर भेटणार नाही. आपण तुम्हाला समजण्यासाठी आपण लोकल उदाहरण घेत आहे. ठीक आहे. जे आतापर्यंत घेतलेले नाही कोणी. ठीक आहे. उदाहरण दुसरं बघा. उदाहरण दुसरं. ठीक आहे. बरोबर. तुम्ही काल कोठे गेले होते? तुम्ही काल कुठे गेले होते? फिरायला गेले का आम्हाला सोडून? हा, आम्हाला सोडून फिरायला गेले होते का? काय काय खाल्लं मग? भेलपुरी, शेवपुरी, पाणीपुरी. तुम्ही जेवण केलं. बरोबर. तुम्ही काल कुठे गेले होते? प्रश्नचिन्ह आला. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही आहे का तुम्ही? हे समोरची व्यक्ती बोलत आहे का? समोरच्या व्यक्तीबद्दल बोलत आहे का? म्हणजे काय असणार आहे मित्रांनो? हे असणार आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. अलग लक्षात मित्रांनो. इथं समजलं का? दुसरं उदाहरण समजलं का? दुसरं उदाहरण समजलं का? तिसरं उदाहरण घ्या. तिसरं उदाहरण बघा. हे कोणतं सर्वनाम आहे मित्रांनो? आपण कोणतं सर्वनाम आहे? आपण. आपण आलात. खूप बरे वाटले. आपण आलात. खूप बरे वाटले. कसं असणार? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कसं असणार आहे? आपण द्वितीय आलात. पुरुषवाचक. खूप बरे वाटले. आपण कोणता प्रकार बघत आहे? आपण कोणता प्रकार बघत आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. आता दुसऱ्या व्यक्तीसाठी कोणकोणते प्रकारचे सर्वनाम आपण वापरू शकतो? ठीक आहे. हे सांगत आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हे वाक्य तुम्ही कोणाला म्हणणार? कोणाला म्हणणार? जेव्हा तुमच्या घरी पाहुणे येणार. बरोबर का? आपण आलात, बरे झाले, खूप बरे वाटले, तो खूप हुशार आहे. हा, हुशार आहे आपणाला का? आनंद झाला. हा, आनंद झाला. ठीक आहे. आपण आलात,
खूप बरे वाटले. चौथं उदाहरण बघा. मुक्तेश्वर सरांनी सांगितलंय उदाहरण खूप छान. ठीक आहे. आपण आलात, काय झालं? दिल गार्डन गार्डन हो गया क्या? आपण आलात तर आपण आलात, खूप आनंद झाला. ठीक आहे. खूप आनंद झाला. आनंद झाला. हे वाक्य आता प्रेयसीला बोलतो का? तू आली, खूप बरं वाटलं. बरोबर का? गर्लफ्रेंडला बोलतो का? तू आलीस, बरं झालं. तर तेवढे भांडणे घासून का? बरोबर का? अलग लक्षात मित्रांनो. आपण हे सर्वनाम काय आहे? आपण हे सर्वनाम काय नाही हो. बरोबर. पोच मिळेपर्यंत गर्लफ्रेंड विचार काहीच नाही. बरोबर का? नो गर्लफ्रेंड. ठीक आहे. पोच मिळेपर्यंत नो गर्लफ्रेंड. 4 हात लांब. नाही तर काय, दंड भरावा लागणार आहे. ठीक आहे. दंड भरावा लागणार आहे. फाईन भरो. ठीक आहे. आपण हे सर्वनाम काय आहे मित्रांनो? हे आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे हे आपण वाक्य कोणासाठी बोलत आहे मित्रांनो? समोरच्या व्यक्तीसाठी. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. तिसरा प्रकार घ्यायचा का? तिसरा प्रकार घ्यायचा का? म्हणजे आज पुरुषवाचक सर्वनाम पूर्ण होणार आहे. ठीक आहे. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. याची व्याख्या बघा. ती खूप छान दिसते. बरोबर. ती फक्त गालातल्या गालात असते. बरोबर का? ती गालातल्या गालात असते. काय असणार आहे? ठीक आहे. बोलताना. ठीक आहे. आता हा पण फाईन करायचा आहे का? बोलताना ज्याच्या विषयी बोलत आहे. ठीक आहे. ज्याच्या विषयी बोलायचे आहे. ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्यांच्याबद्दल. ठीक आहे. किंवा त्यांच्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे काय असणार मित्रांनो? वापरले जाणारे सर्वनाम काय असणार आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. समजलं का मित्रांनो? हा प्रकार समजला का? कन्सेप्ट समजली का? काय म्हणायचं आहे? काय म्हणायचं समजलं का? बोलताना ज्यांच्या विषयी बोलत आहे. ठीक आहे. ज्यांच्या विषयी बोलायचे आहे. ठीक आहे. त्यांच्यासाठी जे आपण सर्वनाम वापरणार आहे. ठीक आहे. त्यांना काय म्हणतो आपण? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. उदाहरण बघायचेच म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल. ठीक आहे. आता आकाश गवळी सरांनी मेसेज केला, ती खूप छान दिसते. ती खूप छान दिसते. कोण आहे ती? ती खूप छान दिसते. ती खूप छान दिसते. जीकेचे बुक. नाही नाही नाही, हरकत नाही. हे उदाहरण आहे. ठीक आहे. उदाहरण आहे. ठीक आहे. ती खूप छान दिसते म्हणजे मित्रांनो, एक सुंदर मुलगी जी आहे तिचे सौंदर्य खूप चांगलं आहे. बरोबर का? सौंदर्य चांगले असल्यामुळे ह्या व्यक्तीसाठी कोणीही हे वाक्य सहजपणे बोलू शकतो. बरोबर का?
सौंदर्य चांगलं आहे. ठीक आहे, सौंदर्य चांगलं आहे म्हणून काय मित्रांनो, अशी एक सुंदर मुलगी जी समोरून जात असेल तर हे वाक्य ऑटोमॅटिकली आपल्या तोंडातून निघेल. बरोबर का? ते खूप छान दिसते. बरोबर का? हे छेडण्याच्या हिशोबाने नाहीये. ठीक आहे, हे वाक्य छेडण्याच्या उद्देशाने नाहीये. तर मित्रांनो हे काय आहे मित्रांनो, एक तिला दिलेले हे आहे, आपण प्रशंसा करतो ना, खूप छान दिसतेस. बरोबर, त्या पद्धतीचे ते. तर हे काय आहे मित्रांनो, ती हे सर्वनाम कोणासाठी वापरलेलं आहे, तर सुंदर दिसलेल्या, सुंदर असलेल्या व्यक्तीबद्दल वापरत आहे. आणि हे वाक्य कधी म्हणणार आपण, दोन व्यक्ती बोलत आहे. ठीक आहे, दोन व्यक्ती बोलताना त्यांच्या समोरून, ठीक आहे, दोन व्यक्ती सोबत बोलत आहे. सोबत बोलत आहेत. कोणाबद्दल बोलत आहे, ह्या व्यक्तीबद्दल. हे कोण आहे मित्रांनो, ही आहे तिसरी व्यक्ती. आवाज ब्रेक होत आहे का? आवाज ब्रेक होत आहे का? हे कोण आहे मित्रांनो, हे तिसरी व्यक्ती आहे. तिसरी व्यक्ती. बरोबर का? काय असणार आहे मित्रांनो, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे, काय दुसरे जण बघा. त्यांनी आज खूप चांगले शिकवले. त्यांनी आज खूप चांगले शिकवले. हे काय आहे मित्रांनो, हे वाक्याचा अर्थ काय आहे, हे वर्गात म्हटलेले वाक्य आहे का? वर्गात म्हटलेले वाक्य आहे का? हे आहे मित्रांनो वर्गातील वाक्य. हो सर, हो. ठीक आहे, जेव्हा दोन मित्र एकमेकांसोबत बोलत आहेत, ठीक आहे, जेव्हा एकमेकांसोबत दोन मित्र बोलत आहेत, तर त्यांनी हे जे सर्वनाम वापरलेलं आहे, हे शिक्षकांबद्दल वापरलेलं आहे का? ठीक आहे, त्यांनी म्हणजे कोण, शिक्षक. ठीक आहे, तर शिक्षकांबद्दल वापरलेलं हे सर्वनाम आहे. शिक्षकांबद्दल वापरलेले सर्वनाम आहे. म्हणजे मित्रांनो, हे कोण आहे मित्रांनो, शिक्षक म्हणजे कोण, तिसरी व्यक्ती आहे का? ती समोर आहे का आपल्या? शिक्षक म्हणजे समोर नाही मित्रांनो. ठीक आहे, शिक्षक म्हणजे तिसरी व्यक्ती. थांब थांब थांब, अलग लक्षात. समजलं का मित्रांनो? इथपर्यंत समजलं का? हे उदाहरण समजलं का? हे उदाहरण समजलं का मित्रांनो? कमेंट करा, समजलं का मित्रांनो? ठीक आहे, त्यांनी आज खूप चांगले शिकवले. ठीक आहे, हे वाक्य जे वापरले मित्रांनो, हे तिसऱ्या व्यक्तीबद्दल वापरले. बरोबर का? आणि हे काय मित्रांनो, हे वाक्य काय आहे, तर वर्गातील वाक्य, म्हणजे दोन विद्यार्थी एकमेकांसोबत बोलत आहे. बरोबर, म्हणजे हे काय असेल मित्रांनो, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. समजलं का इथपर्यंत मित्रांनो? ठीक आहे, तिसरं उदाहरण बघा.
आम्ही त्यांना खूप मदत केली. खूप मदत केली. आता ही व्यक्ती समोर आहे का? ही व्यक्ती समोर आहे का मित्रांनो? आम्ही त्यांना मदत केली. ठीक आहे, आम्ही त्यांना खूप मदत केली. हे त्यांना जे सर्वनाम वापरलेलं आहे, ही व्यक्ती समोर आहे का? ही व्यक्ती समोर आहे का मित्रांनो? त्यांना मदत केली म्हणजे ही कोण आहे मित्रांनो? तिसरी व्यक्ती. ठीक आहे, तिसरी व्यक्ती. बरोबर का? समोर नाहीये ती व्यक्ती. ठीक आहे, ती व्यक्ती समोर नाहीये. म्हणून मित्रांनो हे काय आहे मित्रांनो? त्यांना जे काय आहे, ठीक आहे, हे सर्वनाम जे आहे त्यांना, हे सर्वनाम कोणतं असेल मित्रांनो? तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. समजलं का मित्रांनो इथपर्यंत? हो हो, आपण स्वतः ही सर्वनामे वापरू शकतो ना त्याच्यामध्ये. वाक्याच्या अर्थावरून, वाक्याच्या अर्थावरून आपण स्वतः हे नाही वापरणार ना. आपण स्वतःमध्ये जर स्वतःचा उल्लेख होत असेल तर ते प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असणार आहे. पण तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण कसं वापरणार आहे? ठीक आहे, इथपर्यंत समजलं का मित्रांनो? इथपर्यंत समजलं का? ठीक आहे, आता मित्रांनो सकाळी 11 वाजता, सकाळी 11 वाजता काय असेल मित्रांनो? सकाळी 11 वाजता 11 ते 12, ठीक आहे, अंकगणित आणि बुद्धिमत्ता असणार आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्ता असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लास समजला असेल तर आपण आता 11 वाजता भेटूया. ज्या मित्रांकडे माझा नंबर नाहीये त्यांनी हा नंबर सेव्ह करून ठेवा. फक्त खाकी नावाने सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, 9970820755. ठीक आहे, फक्त खाकी नावाने सेव्ह करून ठेवा. आणि थँक्यू. 11 वाजता भेटूया. आज 11 वाजता भेटूया. ठीक आहे, जय हिंद.